श्री खंडेराय महाराज यात्रा उत्सवातील काठी मिरवणूक व अश्वस्नान सोहळा उत्साहात संपन्न। श्री खंडेराय महाराज यात्रा उत्सवानिमित्त आयोजित 12 गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत भव्य काठी मिरवणूक व अश्वस्नान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। हा सोहळा बुधवारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता सुरू झाला। यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काठी मिरवणुकी दरम्यान पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला। तसेच खंडेराय महाराजांच्या भक्तिभावाने भारावलेल्या वातावरणात अश्वस्नान विधी पार पडला। या प्रसंगी उद्योजक, ग्रामस्थ तसेच अनेक धार्मिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष योगदान दिले। संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाल्याचे दृश्य पाहायला मिळाले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली आहे। श्री खंडेराय महाराजांच्या जयघोषात यात्रा उत्सव अधिकाधिक भक्तिमय आणि भव्य स्वरूपात पार पडलाय। विशेष म्हणजे ही परंपरा तब्बल 45 वर्षांनंतर उगले परिवाराने पुन्हा सुरू केली आहे। त्यामुळे या वर्षीच्या यात्रा उत्सवाला वेगळेच महत्त्व प्राप्त झालंय। परंपरेचे पुनरुज्जीवन झाल्याने ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। सहकारी कैलासाची दत्तात्रय वामनराव उगले यांच्या इच्छेप्रमाणे आज सायकडा तालुका निफाड जिल्हा नाशिक या गावातील त्यांनी संकल्प केला होता की आपले सायकडा गावातील जे खंडेराव महाराज मार्तंड देवस्थान आहे त्यांच्या तिथे 12 गाड्याचा कार्यक्रम होत नाही, पण त्यांनी संकल्प केल्यामुळे आज 4 वर्षापासून 12 गाड्याचा कार्यक्रम आणि ज्या दिवशी खंडेराव महाराज घट बसवायचे त्या दिवशी वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली जाते आणि मंदिरामध्ये स्थापन होते। असे दत्तात्रय कैलासाचे दत्तात्रय वामन उगले यांच्या इच्छेप्रमाणे आज 4थं वर्ष पूर्ण होत आहे आणि 12 गाड्याचा कार्यक्रम जो आहे अतिशय एकदम जल्लोषामध्ये सायकड्यामध्ये इतकी भरपूर गर्दी होते का 10-20 गावाचे लोक या सायकड्या नगरीला म्हणजे मार्तंड देवस्थान खंडेराव महाराज मंदिराला भेट देतात आणि 12 गाड्याचा कार्यक्रम हा पाहण्याचा आनंद लुटतात। बस एवढं बोलून 2 शब्द संपवतो। कैलासवासी दत्तात्रय वामन उगले यांना जाऊन आज 20 वर्ष झालेले, पण त्यांनी जे देवाला जे कबूल केलेलं होतं का आज आता हे सलग 4थं वर्ष असून आणि ही जी आपली खंडेरायाची जी काठी ही सलग 4 वर्षापासून आणि 18 तारखेला 12 गाड्या 18 तारखेला आधी त्या 12 गाड्यांचं ते नियोजन आहे आणि ते त्यांनी आजपर्यंत त्यांनी व त्यांची लहान बंधू सोमनाथ उगले असतील, शिवाजी उगले असतील, त्यांचे बाकीचे पुतणे कोणी बाकीचे नातेवाईक असतील, त्यांनी आमच्या त्या मोठ्या भावाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी आजपर्यंत त्यांची प्रथा चालू ठेवलेली आहे।